त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन घोटाळ्यात आरोपीनं कोट्यवधींची माया गोळा केल्याचा पोलिसांना संशय आहे। आरोपी पुरुषोत्तम कडलकच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा असल्याची माहिती आहे आणि हा सगळा पैसा व्हीआयपी दर्शनातूनच कमवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। पाहूयात त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। त्र्यंबकेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं मंदिर, जिथे दर्शनासाठी भाविक तासनतास रांगेत उभे राहतात। मात्र याच रांगेत उभे राहणाऱ्या निष्पाप भाविकांची व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली लूट करत विश्वस्ताने 1,13,00,000 रुपये कमावल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। हे रॅकेट इतकं पद्धतशीर होतं की मध्यस्थ भाविकांना काही हजार रुपये घेऊन व्हीआयपी रांगेतून बाहेर काढून थेट गाभाऱ्यापर्यंत नेत असत। विशेष म्हणजे दर्शन झाल्यावर मध्यस्थ व्यक्ती UPI द्वारे सर्व पेमेंट स्वीकारत होता। त्यातील काही भाग हा मध्यस्थाला तर 84% कमिशन या प्रकरणी पुरुषोत्तम कडलक याला मिळत असल्याची माहिती आहे। पुरुषोत्तम याच्या सख्या भावाचा मुलगा अभिषेक हा सर्व व्यवहार सांभाळत असे। आता विश्वस्त असलेल्या कडलकला न्यायालयाने पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। शेवटपर्यंत जे सायपन कुठपर्यंत केले गेले याच्यामधून काही कॅश विड्रॉवल आहेत का या आणि इतर सर्व बाबी या SITच्या माध्यमातून तपासले जाणार आहेत। हे संपूर्ण फसवणुकीच्या प्रकरणामध्ये आणि भाविकांच्या लुबाडणुकीच्या प्रकरणामध्ये आणखी काही लोकांचा सहभाग आहे का, आणखी कोणत्या लिंक आहेत, आणखी कोणत्या टीम तिथे कार्यरत होत्या, या सर्व अँगलने याच्या बाबतीतला तपास पुढे जात आहे। SIT काही महत्त्वाच्या मुद्द्यांभोवती तपास करणार आहे। अधिकृत पावती नसताना भाविकांना कोणत्या दरवाजातून प्रवेश मिळाला, या घोटाळ्यात मंदिर प्रशासनातील अन्य कर्मचारी सामील आहेत का, हे रॅकेट नेमकं किती वर्षांपासून सुरू आहे, उकळलेली कोट्यवधींची रक्कम कुठे गुंतवली गेली आहे, याची सगळी माहिती गोळा केली जाते आहे। त्र्यंबकेश्वर संस्थान हे न्यायपालिकेच्या अंतर्गत असल्यामुळे नाशिकच्या जिल्हा मुख्य न्यायाधीशांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। थोड्या दिवसांमध्ये विश्वस्त असलेल्या पुरुषोत्तम कडलक यांचं निलंबन होऊ शकतं। त्यासाठीची पूर्वतयारी आणि अहवाल तयार करण्याचं काम आता प्रशासनानं सुरू केलंय। मात्र भाविक तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्यानं कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। ज्या भाविकांची अशी फसवणूक झाली आहे त्यांनी भीती न बाळगता तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे। या चौकशीतून मंदिरातील भ्रष्टाचाराची किती मोठी पाळंमुळं खोदून निघतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।